असेल तर ते कायमस्वरूपी अकर्मक क्रियापद असणार, अकर्मक प्रयोग राहणार. म्हणजे एक लक्षात घ्या की कुठलाही प्रयोग आपण जर अभ्यासत असू तर त्यातल्या कर्ता आणि कर्माच्या रचनेनुसारच हे सर्व बदल झालेले आहेत किंवा हे बदल होताना दिसतात. म्हणजे या बदलानुसार आपल्याला काय करावं लागेल की दिलेली जी रचना असेल ती रचना महत्वपूर्ण कशी आहे किंवा त्या रचनेनुसार आपण त्यांच्यामध्ये कोणते बदल करतो हे सुद्धा पाहणे आवश्यक ठरणारे आहे. म्हणूनच या सर्व प्रकारांना जी काही स्थान निश्चिती करण्यात आलेली आहे ती स्थान निश्चिती ही त्या त्या क्रियापदानुसार त्या त्या प्रकारानुसार दिलेली आहे. म्हणजेच रचना ज्या काही केलेल्या आहेत ह्या रचना कर्त्याच्या कर्माच्या लिंगवचनानुसार बदलणाऱ्या आहेत. म्हणजेच जर वाक्यामध्ये कर्ता कुठल्या स्वरूपामध्ये आहे, तो प्रथमेत आहे, द्वितीयेत आहे का काय आहे, यानुसार सुद्धा हे वाक्याचे प्रकार पडत असतात. आणि म्हणूनच यांना आपण जी काही माहिती दिलेली आहे किंवा जी काही रचना आपण या ठिकाणी सांगतो त्या रचनेनुसार यामध्ये बदल सुद्धा होताना दिसतात. आता इथं लक्षात घ्या की जी काही प्रयोगाची रचना आहे ती रचना ही विशिष्ट प्रकारे केलेली आहे. म्हणजे कर्त्याला जर क्रियापदानुसार बदलायचं असेल, कर्मानुसार बदलायचं असेल, मग त्याच्यामध्ये कुठले भाव जर आता समजा अनुसार त्याचं क्रियापद ठरते, तसंच कर्मणीमध्ये कर्मानुसार लिंगवचनानुसार त्याचं जी काही रचना असेल ती ठरते. मग या रचना ज्या आहेत या रचना जे काही आहेत सरच पार पाडायला लागतात. म्हणजे जर आता भावी प्रयोग आपल्याला शिकायचा असेल तर भावी प्रयोगामध्ये काय असेल की दिलेल्या रचना कुठल्या स्वरूपात आहेत किंवा ही रचना त्या विषयाला अनुसरून किंवा त्या कर्त्याच्या रूपानुसार आहे का कर्त्याच्या विभक्तीनुसार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार असते. म्हणूनच दिलेल्या प्रत्येक माहितीच्या आधारे प्रत्येक रचनेच्या आधारे आपल्याला ह्या व्याकरणाच्या बाबी समजून घेणं महत्वाचं असते. मग या रचना जर शिकायच्या असतील किंवा या प्रयोगाचे जे काही विश्लेषण असेल हे विश्लेषण सुद्धा आपल्याला त्या त्या वर्गीकरणानुसार त्या त्या प्रयोगाच्या निदर्शनानुसार आपल्याला पाहता येते. मग या प्रत्येक प्रयोगाचं जे काही वैशिष्ट्य आहे, प्रत्येक प्रयोग का महत्वाचा आहे किंवा त्याचं जे काही स्वरूप आहे हे सुद्धा स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहणं महत्वाचं ठरते. म्हणजे दिलेल्या प्रयोगानुसार आपल्याला जी काही रचना असेल किंवा जी काही माहिती असेल ती त्या वाक्यातील दिलेल्या कर्ता कर्म क्रियापद यांची जी काही जुळवणी आहे त्यानुसार नेहमी आणि सदैव राहणारी असते. म्हणजे जर आपण क्रियापदाचा वापर करत असू, कर्माचा वापर करत असू किंवा त्याला जोडलेल्या विभक्ती प्रत्ययांचा जरी आधार घेतला तर ह्या रचना कुठल्या स्वरूपामध्ये बदलतात किंवा त्यांच्यामध्ये बदल होणारे हे कोणानुसार होतात. मग कर्त्यानुसार होतात, कर्मानुसार होतात, त्यांच्या लिंगवचनामध्ये बदल केल्याने होतात. या सर्व बाबी आपल्याला तिथं पाहावं लागतात. म्हणजे जर आपण सुद्धा एखादा प्रयोग घेत असेल, कर्मणी प्रयोग घेत असेल तर मग त्या कर्मणी प्रयोगानुसार त्याचं महत्व असणार आहे. मग कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असते आणि हे कर्म जर नसेल तर कर्मणी प्रयोग होणार नाही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो आणि हा कर्ता जर नसेल तर मग कर्तरी प्रयोग होणार नाही. मग त्याच्यामधले दोन प्रकार सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी पाहिलं. मग अकर्मक कर्तरीमध्ये काय होतं की कर्ता असणारे वाक्य आणि म्हणजे कर्म असणारे वाक्य आणि कर्म नसणारे वाक्य, मग हे दोन्ही जर असतील नसतील त्याच्यावरून सुद्धा काय होईल, सकर्मक आहे की अकर्मक आहे ही रचना सुद्धा आपल्या समोर विश्लेषणाने किंवा त्या रूपाने स्पष्ट होऊ शकते. म्हणजे दिलेल्या ज्या काही रचना असतील, जी काही माहिती असेल ही माहिती त्या त्या काळातील वाक्याच्या क्रियापदानुसार, वाक्याच्या लिंगवचनानुसार आणि वाक्यात दिलेल्या कर्ता किंवा कर्मानुसार निश्चित रूपाने आपल्याला समजून घेणे महत्वाचे ठरते. म्हणजे जर एखादा प्रयोग शिकत असू आणि त्यामधील कर्ता कर्म हे जर आपल्याला ओळखता आलं नाही तर प्रयोगाची उदाहरणे सुद्धा ओळखता येणार नाहीत. कारण प्रत्येक प्रयोगाचं कर्ता कर्म क्रियापद हे बदललं तरच आपल्याला त्यातली रचना ओळखता येईल. जर दिलेलं वाक्य कुठल्या प्रयोगाचं आहे किंवा कुठली रचना आहे असं जर विचारलं तर आपल्याला त्यातला कर्ता कोणता आहे, कर्म कोणते आहे, क्रियापद कोणतं आहे ह्या सर्व बाबी ओळखता आल्या पाहिजे. आणि जर हे असं ओळखता नाही आलं तर मग आपली रचना काय होईल, बिघडून जाईल आणि उदाहरणं सुद्धा आपले त्या ठिकाणी चुकून जाऊ शकतात. म्हणून या सर्व प्रकारांचा अभ्यास आपल्याला दिलेल्या माहितीला अनुसरून त्यांच्या नियमाला अनुसरून करणं अपेक्षित असते. मग या सर्व प्रकारानुसार आपण काय करतो की ज्या काही कर्माअंतर्गत बाबी असतील, क्रियापदाअंतर्गत बाबी असतील या सर्व बाबींचा आपल्याला तिथं आढावा घेणं महत्वाचं ठरते. म्हणजेच प्रत्येक रचना ही त्या विषयाच्या अनुषंगाने कशी महत्वाची आहे हे ज्यावेळी आपण प्रयोग हे प्रत्यक्षात आदला बदल करून पाहू, कर्ता बदलून पाहू, कर्म बदलून पाहू त्याच वेळेस निश्चित रूपाने आपल्याला समजून येते. नुसतंच वाचले, उदाहरणं पाठ केले आणि उत्तर त्याचं सोडवतो म्हटलं
तर ते जमणार नाही किंवा त्यातून आपल्याला कुठलाही मार्ग या ठिकाणी निश्चित रूपाने उपलब्ध होणार नाही. चला आपण आपल्या पुढील प्रयोगाकडे वळूया. पुढचा आपला जो काही प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये आता काय महत्वाचं आहे तर कर्म महत्वाचं आहे, कारण नावच आहे त्याचं कर्मणी. आणि कर्मणी प्रयोगामध्ये आपण पहिल्याच माहितीमध्ये पाहिलं होतं की कर्माच्या लिंग वचन याच्यानुसार क्रियापदामध्ये फरक पडत असतो. मग आता इथं कर्मणी प्रयोगामध्ये काय असते पहा, या प्रयोगाचे प्रामुख्याने किती दोन प्रकार पडतात, दोन उपप्रकार आपल्याला जाणवतात. मग इथं आहे प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक कर्मणी. आता या गौण कर्तृकचे सुद्धा पुन्हा 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी आणि पुराण कर्मणी असे काही प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहिल्यांदा प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी. आता प्रधान कर्तृक, प्रधान म्हणजे काय सांगा? प्रधान कर्तृक कर्मणी मुख्य. मुख्य. आता कर्तुक त्याच्यामध्ये आणखी शब्द जोडलेला आहे, प्रधान सोबत कर्तुक जोडलेला आहे. कर्तुक, कर्तुक म्हणजे कोण? कर्ता. कर्ता त्या वाक्यामधला प्रधान असला पाहिजे. अशी जी काही रचना आहे या रचनेला म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता कर्मणी का, तर याच्यामध्ये कर्म सुद्धा असणारच आहे, पण कर्म असून सुद्धा यातला प्रधान कोण असणार आहे तर कर्ता प्रधान असणार आहे. मग या प्रकारानुसार ही रचना जी आहे, पण मुख्य म्हणजे काय, कर्ता जरी प्रधान असला तरी क्रियापदाचं रूप कोणानुसार बदलेल मग इथं? क्रियापदाचं रूप कोणानुसार बदलणार आहे इथं कर्मणी प्रयोग? कर्मानुसार. कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलणार आहे. मग पाहूया याची माहिती काय दिली आहे. प्रधान कर्तृक कर्मणीची काही लक्षण दिली त्याच्यामध्ये पहिलं दिलंय, कर्त्याला बहुधा तृतीया चतुर्थीचा प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. पहा, कर्माला प्रत्यय नसतो, इथं सुद्धा कर्माला प्रत्यय नाही. आणि कर्ता जर दिला तर त्याचा बहुधा कोणता प्रत्यय असतो म्हणजे तृतीया किंवा चतुर्थी. मग तृतीयेचे प्रत्यय कोणते आहेत? तृतीयेचे प्रत्यय सांगा आणि चतुर्थीचे प्रत्यय सांगा. प्रथमतः तृतीयेचे सांगा. एक वचनी आणि एक वचनी. नेशी निहेशी. नेशी निशीही. आणि चतुर्थीचे सलाते सलानाते. असे जे काही प्रत्यय असतील हे प्रत्यय या कर्त्याला जोडलेले असतील. क्रियापदाची रचना कर्मानुसार असून, पहा क्रियापदाची रचना कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. आता भूतकाळी किंवा विद्यार्थी म्हणजे भूतकाळात, किंवा विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी वाक्य आपण शिकलो. मग विद्यार्थीमध्ये काय असते, विद्यार्थी क्रियापद शिकलो, विद्यार्थी वाक्य शिकलो. मग विद्यार्थीची ओळख आपल्याला काय करता येईल, विद्यार्थी वाक्याची ओळख? त्याला वाविवे असे प्रत्यय शेवटी लागलेले असतात. जे काही शेवटचे शब्द क्रियापदाची रचना असते त्याला काय लागलेले असते तर वाविवे यासारखे शब्द जोडलेले असतात, प्रत्यय जोडलेले किंवा त्याची अक्षरे जोडलेली असतात. त्यानंतर तिसरं दिलेलं लक्षण पहा याचं कर्तरी प्रयोग प्रधान कर्तृकचं. कर्मणी प्रयोगात कर्माला महत्व असते. पहा, कर्मणी प्रयोगात कर्माला महत्व असते, परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्व दिले जाते. आता हा प्रधान कर्तृक जरी असला, नावच काय त्याचं प्रधान कर्तृक, म्हणजे महत्व कोणाला प्राप्त होणार आहे, प्रधान कोण आहे याच्यामध्ये? कर्ताच प्रधान आहे, म्हणून याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हटलेले आहे. आता इथं दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास करूया. दिलेल्या उदाहरणावरून आपली माहिती जी काही लक्षणे दिली आहेत ती स्पष्ट होतील. पहिलं उदाहरण आहे पहा, रामाने काम केले. आता याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद तिन्ही गोष्टी आहेत. पहिल्यांदा सांगा वाक्यातला कर्ता कोण आहे? राम. राम. कर्म काम आणि क्रियापद केले. त्याचबरोबर राम या नावाला कोणता प्रत्यय लागला? ने. ने. कितव्या विभक्ती, कोणत्या विभक्तीचा आहे हा? तृतीय. तृतीय विभक्तीचा आहे. कळलं? म्हणजे इथं आता या कर्माला कुठला तरी प्रत्यय आहे का? पहा, कर्म जे काय आहे काम, याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही आहे का? कामाला प्रत्यय कुठं नाही, म्हणून यामध्ये कर्म जे आहे कर्मानुसार क्रियापद बदलते. आता पहा, रामाने काम केले, पण काम हा एक जे शब्द दिलेला आहे, आता याचं रूप बदला बरं. काम एक वचनी आहे, मग अनेक वचनी काय होईल त्याचं? कामे. कामे. मग कामच होईल. रामाने वाक्य बनवा. आता मग अनेक वचनी रूप घेऊन वाक्य बनवा. कामच कामच होईल ना. कामचं कामच राहू शकते, पण रामाने काम केले आणि रामानं काम
वाक्य जी काही आहे ती वाक्य कर्मानुसार बदलत आहे का पहा. कर्म जे काम आहे कामाचं. दुसरं उदाहरण घ्या. त्याला धंदा सोडावा लागला. त्याला धंदा सोडावा लागला. त्याला 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 म्हणजे कोणाचं, हा तो या सर्वनामाचं जे काही रूपांतर आहे. त्याला धंदा सोडावा लागला. मग काय सोडावं लागलं त्याला? धंदा सोडायला. धंदा. मग वाक्यातला कर्ता कोण झाला? त्याला झाला का धंदा झाला का त्याला. त्याला? मग त्याला इथं झाला. प्रत्यय जोडलेला आहे द्वितीयेचा. चतुर्थीचा प्रत्यय कोणता आहे? ला. द्वितीय आणि चतुर्थीला ला प्रत्यय असतो, पण इथं संप्रदान किंवा वियोग दाखवलेला आहे पहा. अपादान म्हणजे संप्रदानी चतुर्थी, दानाचं किंवा त्याच्याशी संबंधित इतर बाबी. आता रामाने काम करावे. रामाने काम करावे. दिलेली माहिती पहा. रामाने कर्त्याला प्रत्यय जोडलेला आहे. त्याच्यानंतर त्याने पत्र लिहिले. त्याने त्याचं रूप, तोच रूप, तो सर्वनामाचं रूप. त्याने पत्र लिहिले. ने प्रत्यय जोडला तृतीयेचा आणि पत्र लिहिले. कर्मानुसार वाक्य चाललेलं आहे. पुढे पहा आता गौण कर्तुक कर्मणी. आता याच्यामध्ये गौण कर्तुक. गौण कर्तुक म्हणजे कर्ता कसा आहे? इथं पहिल्या वाक्यामध्ये प्रधान कर्तुक होता. आता इथं काय आहे? गौण कर्तुक म्हणजे कर्त्याचं रूप काय आहे? गौण आहे. कर्त्याला महत्व आहे का पहिल्यासारखं? नाही. या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्व असते. याचे खालील 4 उपप्रकार पडतात होते. मग नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगाची लक्षणे कोणती आहेत पहा. हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला. हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला. आता आपण जी काही रचना म्हणतो पॅसिव्ह वॉइसची, ती रचना ही इंग्रजीतून जशी आपण घेतली त्यालाच म्हणायचं नवीन कर्मणी प्रयोग. मग इथं दिलेलं आहे दुसरं वाक्य. कर्त्याला कडून प्रत्यय असतो. कर्त्याला काय प्रत्यय असतो? कडून. कर्म प्रथमेत असते. कर्म नेहमी प्रथमेत असते. पहा, तीनही दिलेले काही महत्वाची वाक्य आहे. प्रयोग इंग्रजीतून आला म्हणून याला कडून प्रत्यय आहे. त्याच्यानंतर कर्म प्रथमेत असते आणि पुढची माहिती चौथी, क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. आता हे दोन्ही लक्षात घ्या. पहिला जो प्रधान कर्तुक होता आणि हा गौण कर्तुक आहे, दोन्ही मध्ये क्रियापदाचा जे प्रकार आहे तो कोणता आहे? भूतकाळी किंवा विद्यार्थी. दोन्ही प्रकारे तिथं वर्णन केलेलं आहे. भूतकाळी एकता असेल किंवा विद्यार्थी असेल. पहा आता इथं खालील उदाहरणे लक्षात घ्या. शिपायाकडून चोर धरला गेला. पहा, कडून प्रत्यय वापरला. शिपायाकडून चोर धरला गेला म्हणजे चोर धरला गेलाय हे वाक्य जे आहे ते कशाचं आहे? नवीन कर्मणी प्रयोगाचं आहे. कडून हा प्रत्यय त्या ठिकाणी वापरलेला आहे. शिपायाकडून चोर धरला जातो. पहा, शिपायाकडून चोर धरला जातो. इथं सुद्धा कडून प्रत्यय वापरलाय. धोंडूकडून गाय बांधली जावी. पहा, जावी, वावी वे हे आलं विद्यार्थीचं. वा वी वे हे जे प्रत्यय लागतात म्हणलं विद्यार्थी वाक्यामध्ये, इथं धोंडूकडून गाय बांधली जावी. मांजराकडून उंदीर मारण्यात येतो. म्हणजे चारही जी वाक्य आपल्याला दिलेली आहे त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या प्रकाराला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणायचं. नवीन कर्मणी प्रयोग हा प्रयोग इंग्रजीतून घेण्यात आलेला आहे आणि हा गौण कर्तुक कर्मणीतला उपप्रकार आहे. पुढील रचना पाहूया. पुढील रचनेमध्ये दुसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग. आता समापन म्हटलं की समापन काय आठवते बरं? काय समजून येते या शब्दावरून? समापन. समापन या शब्दावरून काय जाणवतंय? काय अर्थबोध होतोय आपल्याला? शेवट. समापन म्हणजे शेवट. शेवट किंवा समाप्ती. समापन म्हणजे शेवट झालेला या ठिकाणी आढळून येतो. मग पहा, क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवतो. क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दाखवतो. म्हणजे काम संपलेलं आहे किंवा काम पूर्ण झालेलं आहे असं जिथं दाखवलं जातं तिथं समापन कर्मणी प्रयोग होतो. त्यानंतर कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय नसतो. पहा, कर्मणी प्रयोगामध्ये आतापर्यंत आपण प्रधान कर्तुक, गौण कर्तुक आणि नवीन त्याच्यानंतर समापन इथपर्यंत 4 प्रकार आपण पाहत आहोत. पण या चारही ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे कर्माला प्रत्यय लागलेला नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असू शकतो. कर्त्याला प्रत्यय इथं चतुर्थीचा पहिले जे पाहिलं तिथं काय होतं? कोणते प्रत्यय होते? तृतीय आणि चतुर्थीचे होते. इथं कडून प्रत्यय होता आणि इथं आता जे समापन कर्मणी आहे इथं षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो. म्हणते षष्टीचे प्रत्यय कोणते आहेत मग? साचीचे. साचीचे. इथं वाक्य दिलंय पहा.
तिसरं काय रचना आहे त्याची, धातू ऊन होऊन प्रत्यय असून पुढे झाला, होईल, पाहावे असे सहाय्यक क्रियापद असते. सहाय्यक क्रियापद म्हणजे दोन क्रियापदांनी युक्त झालेलं क्रियापद. आता इथं पहा, हेमाचे पुरण वाटून झाले, उदाहरण दिलंय, हेमाचे पुरण वाटून झाले. संयुक्त क्रियापद किंवा सहाय्यक क्रियापद. आता पहा, वाटून या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण झाला का? वाटून या शब्दाने क्रियेचा पूर्ण अर्थ झाला का? हेमाचे पुरण वाटून. नाही झाला. झाले या शब्दाने ती रचना पूर्ण झाली. हेमाचे पुरण वाटून झाले. पण आता पहा, हेमाचे पुरण झाले एवढंच जर समजा टाकला असता तर अर्थपूर्ण वाक्य सुद्धा झालेलं नसतं. म्हणून हेमाचे पुरण वाटून झाले अशी जी काही रचना आहे ही सहाय्यक क्रियापदाची रचना आहे. दुसरं पहा, लताचा धडा वाचून होईल किंवा राजूचे पत्र लिहून व्हावे. विद्यार्थी क्रियापद व्हावे. राजूचे पत्र लिहून व्हावे म्हणजे लिहिलेलं लिहून फक्त पूर्ण होईल का? ते नाही. लिहिल्यानंतर होण्याची क्रिया, संपण्याची क्रिया. वाचून होईल, वाचण्याची आणि होण्याची क्रिया म्हणजे फक्त वाचलं इथं थांबलेलं नाही, तर त्याची सहाय्यक क्रियापदाची रचना या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शक्य कर्मणी. शक्यचा अर्थ काय होते सांगा? शक्य, शक्य म्हणजे शक्यता असणे, इच्छा असणे, किंवा आपण शक्य कर्म, शक्य क्रियापदे पाहिली, शक्य क्रियापदे किंवा प्रयोजक क्रियापदे दोन पाहिलं होतं. मग शक्य क्रियापदामध्ये काय होत होतं? कर्ता हा कर्त्याला ती क्रिया करणे शक्य होतं, आणि प्रयोजक मध्ये काय होतं? कर्त्याकडून कोणीतरी म्हणजे क्रिया दुसऱ्याच कोणाकडून तरी करवून घेतली जात होती. मग इथं शक्य कर्मणीमध्ये काय असते पहा, की क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे क्रियापदामध्ये जर समजा शक्यता, इच्छा, योग्यता असे जर शब्द काही समजा आपल्याला कळत असतील त्याला म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे ज्यात क्रिया करण्याची शक्यता दिलेली असते अशी जी काही रचना असेल ही असते शक्य कर्मणी प्रयोगाची. मग या शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असते की प्रत्येक काम किंवा व्यक्तीचं जे काही कौशल्य असेल ते त्या ठिकाणी पात्रता दाखवलेली असते. म्हणजे त्या रचनेनुसार ती रचना जी काही वाक्यात दाखवलेली असेल ती प्रत्यक्षदर्शी काय असते, तर शक्यता, इच्छा, योग्यता दाखवणारी बाब त्यातून क्रियापदातून व्यक्त झालेली असते. मग हे शक्य क्रियापद किंवा शक्य कर्मणी प्रयोग जो असेल तो त्या क्रियापद म्हणजे त्या कर्माचं रूप हे शक्यता दर्शवणाऱ्या क्रियापदानुसार व्यक्त केलेलं असते. मग या सर्व रचना ज्या असतील त्या शक्य कर्मणी प्रयोगांतर्गत आपल्याला शिकायला मिळतात. मग शक्य कर्मणीमध्ये शक्यता असणे आवश्यक आहे. काम करण्याची शक्यता, काम करण्याची योग्यता, काम करण्याचे त्याचे गुण जे काही असतील हे सर्व शक्य कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ही शक्य कर्मणी प्रयोगाची जी काही उदाहरणे आहेत ती आपण पाहूया, आणि यातून आपल्याला ही शक्य कर्मणी प्रयोगाची रचना सुद्धा समजून घेता येईल. दिलेली वाक्य शक्य कर्मणी प्रयोगाची आहेत पहा. आता इथं काय दिलंय, कर्त्याला तृतीय चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो. म्हणजे शक्य कर्मणी प्रयोगाची जी काही रचना आहे त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पहिलं होतं की त्याच्यामध्ये इथं दिलंय कर्त्यास तृतीय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे तृतीयेचे नेशी, निशीही किंवा चतुर्थीचे चाचीचे, सलानाते, जे काही सलाते, सलानाते प्रत्यय असतील ते आपल्याला या ठिकाणी वापरता येतील. त्यानंतर कर्म प्रथमेत असते. प्रथमेत म्हणजे कर्माला कोणतीही विभक्तीचे प्रत्यय लागलेले नसतात. धातूस व, अव, अवव असे प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार केलेले असते. आता शक्यता दाखवणारे हे क्रियापद असतात त्यामुळे याची रचना सुद्धा अव, अवयवे अशी काही समजा केलेली असते. मग इथं पहा, पहिलं वाक्य दिलंय, मला हे काम करवते. काम करवते म्हणजे काम करण्याची योग्यता किंवा त्याची शक्यता, मला शक्य आहे हे काम, मी करू शकतो. आईच्याने भांडी घासवतात. आईच्याने भांडी घासवतात. आईला भांडी घासणं जमते बा, भांडी घासू शक्य आहे. त्याच्याने एवढे पदार्थ खावले जाणार नाही, म्हणजे एवढे पदार्थ शक्य नाही त्याला खाणं, त्याच्याकडून हे पदार्थ खाल्ले जाऊ शकत नाहीत. अशी जी काही उदाहरणे आहेत ही शक्य कर्मणी प्रयोगाची आहेत. यामध्ये पहा,
प्रत्यय कोणते जोडलेले आहेत? षष्टीचे, चाचीचे, सलाते, सलानाते असे द्वितीय, तृतीयचे, चतुर्थीचे प्रत्यय या ठिकाणी आहेत. कर्म प्रथमेतच आहे. कर्मामध्ये कुठलाही प्रत्यय वापरलेले नाहीत. पुराण कर्मणी. आता पुराण म्हणजे काय पहा. पुराण म्हणजे काय बरं? पोथी. पुराण, पोथी, जिवंत. पुराण काळ सुद्धा म्हणतो ना आपण, जुनी काळातले लोक. मग पुराण काळाचं जर वर्गीकरण केलं तर जसं आता हा प्रयोग काय होता, पुराण कर्मणी जी आहे हे संस्कृत भाषेवर आधारित आहे. संस्कृत भाषेतून हा प्रयोग आलेला आहे. जसं नवीन कर्मणी जो होता तो कुठून आलेला होता? इंग्रजी भाषेतून. मग तसाच हा कुठून घेतलाय पुराण कर्मणी? संस्कृत भाषेतून घेतलाय. कारण जी काही पुराणे आहेत, मागची जी काही पुराण भाषा आहे ती संस्कृत भाषेला जोडलेली आहे आणि संस्कृत भाषेतून तिची वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळते. मग या प्रकारचा हा जो काही प्रयोग असेल हा संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. अशी वाक्यरचना फक्त प्राचीन काव्यात आढळते. काल मी तुम्हाला अलंकार शिकवताना नालराजा आणि हंसाचे किंवा तुकाराम महाराजांच्या काही अभंगाची उदाहरणं दिली होती. मग त्यातली ही जी उदाहरणे आहेत ती उदाहरणे आता या प्रयोगाशी संबंधित आहेत किंवा त्या धातूशी संबंधित आहेत कर्मणी प्रयोगाच्या. मग त्यानंतर अशी रचना शक्यतो गद्यात आढळत नाही. गद्यात आढळत नाही. गद्यात म्हणजे काय? गद्य म्हणजे धड्यामध्ये आढळत नाही, तर कविता, काव्य स्वरूपामध्ये अशी रचना आढळते. त्यानंतर सकर्मक धातूला ज प्रत्यय असतो. सकर्मक धातूला ज प्रत्यय असतो. मग आता इथं पहा उदाहरणं दिलेत. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. पा काय कर्म करीजे लघु लेकराने. करीजे पा या धातूला, कर या धातूला ज प्रत्यय जोडलेला आहे. नळे इंद्राशी असे बोलिजेले. पा बोलिले याला बोलिजेले प्रत्यय ज युक्त जोडलेला आहे. म्हणजे या रचना ज्या आहेत ह्या संस्कृत मधील मूळ रचना असून यांची जी काही प्रयोगाची रचना आहे ह्या संस्कृत मधील कर्मणी प्रयोगापासून घेतलेली आहे. आता काही फसवी वाक्य दिलेली आहेत आपल्याला. फसवी वाक्य का म्हणतं याला? कारण तर हे कर्मणी आहेत, कर्तरी आहेत का काय आहेत हे आपल्याला ओळखताना थोडस गांभीर्यपूर्वक पाहावं लागतंय. मग इथं काय दिली माहिती पहा. सकर्मक वाक्यात म्हणजे जिच्यामध्ये कर्म असते अशा वाक्यात मी, आम्ही, तुम्ही, तू, आपण यापैकी कर्ता असल्यास त्याला कर्मणी व भावे प्रयोगात सुद्धा प्रत्यय नसतो. पहा हे जर कोणते कर्ता मी, आम्ही, तू, तुम्ही यापैकी कर्ता असेल तर कर्मणी व भावे प्रयोगात सुद्धा कर्त्याला प्रत्यय नसतो. परंतु अशा सर्वनामांना अप्रत्यक्ष प्रत्यय असतात. म्हणून अशा कर्त्याऐवजी एखादे नाव टाकून पाहावे. आता इथं नाव टाकून पाहायचं. पहा आता इथं दिलेले आहेत हे अप्रत्यक्ष कर्ते. म्हणजे काय दिलं इथं? मी असे दिले. पहा मी गाय बांधतो, मी गाय बांधली, मी गायला बांधले. मग आता या मीच्या जागी काय करायचं म्हणते की अशा सर्वनामांना अप्रत्यक्ष प्रत्यय असतात म्हणून कर्त्याऐवजी एखादे नाम टाकून पहा म्हणते. मग कर्ता कोण आहे इथं? नावा या मीच्या ऐवजी काय करायचंय? नाव टाकून पाहायचंय. मग धोंडू नाव टाकलंय. धोंडू गाय बांधतो. आता हे झालं वर्तमान काळी सकर्मक कर्तरी. धोंडूने गाय बांधली भूतकाळात गेलं वाक्य कर्मणी प्रयोग. धोंडूने गायीला बांधले क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत सकर्मक भावे. पहा गायीला बांधले तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी, पण इथं धोंडूने तृतीयचा प्रत्यय जोडलेला आहे. कारण कर्त्याला जर प्रत्यय जोडलेला असेल, कर्माला सुद्धा प्रत्यय जोडलेला असेल तर ते भावे प्रयोगाचं वाक्य असते. पहा इथं दोनला प्रत्यय आहे, गाय आणि धोंडू. कर्त्याला सुद्धा प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. पण वरचे वाक्य जे पहिलं आणि दुसरं पहा. पहिल्या वाक्यामध्ये कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही आणि कर्माला सुद्धा नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग. पण दुसरं वाक्य पहा, दुसऱ्यामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय आहे धोंडूने, पण गाय या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे गाय ही जी क्रिया कर्म आहे यामध्ये कोणताही विभक्ती प्रत्यय वापरलेला नाही. त्यामुळं हा भूतकाळातील कर्मणी प्रयोग ठरलेला आहे. अशा ज्या काही रचना असतात ह्या रचना आपल्याला वाक्यात नाम वापरून त्या ठिकाणी सोडवून पाहाव्या लागतात. जे जिथं सर्वनामाची अशी रूप दिलेली असतील मी, तो, ती, त्याचा, त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी नावाचा उपयोग करून अशी वाक्य पडताळून पाहणं गरजेचं ठरते. अन्यथा मग आपल्या रचना, आपली उदाहरणं चुकू शकतात आणि आपल्या हातचे मार्क सुद्धा जाऊ शकतात. म्हणून वाक्य काळजीपूर्वक वाचणे, दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार कर्मानुसार कोणते बदल होतात ते बदल समजून घेणे आणि त्यानुसार पुढील रचना उत्तरापर्यंत आपण पोहोचणे आवश्यक ठरते.
आता याची समज काही करता असणारी किंवा करता नसणारी अशी काही वाक्य दिली आहेत. ही वाक्य पाहूया. इथं काय दिले पहा, करता नसणारे वाक्य. करता नसणारे वाक्य म्हणजे काय, आता की वाक्यामध्ये करता का कृती करणारा कोणीही नसला पाहिजे. मग ही काय आहे रचना समजून घेऊया. पहा, अशा वाक्यात कर्माला प्रत्यय नसल्यास ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. कर्मणी प्रयोगामध्ये काय असते, कर्माला प्रत्यय कधीच लागत नाही. म्हणून इथं वाक्य कसलं असलं पाहिजे, वाक्यात जर कर्माला प्रत्यय नसतील तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. तर कर्माला प्रत्यय असल्यास सकर्मक भावे. पहा, कर्माला प्रत्यय जोडला की ते सकर्मक भावे प्रयोगामध्ये जाते. कर्ता मानल्यास लगेच प्रयोग करतो. कर्ता मानल्यास लगेच प्रयोग करतो म्हणजे कर्त्यावरून आपल्याला प्रत्यय लगेच ओळखता येऊ शकतो. कर्ता नसणारे वाक्य, मग कर्ता मानायचं आहे. मानायचं आहे म्हणजे काय, आपण नाव वगैरे तिथे ठेवून पाहायचंय. जसं पहा, गाय बांधली हे एक वाक्य आहे. गाय बांधली यातला कर्ता कोण आहे काहीच माहित नाही, पण गाय बांधली गेली आता कर्मणी प्रयोग झाला. मग गाय बांधली गेली ही कर्मणी प्रयोगाची उदाहरण आहेत. काही कारण तर काय, गाय आणि गाय ही कर्म आहेत आणि बांधली गेली ही क्रियापदाची रूप आहेत. मग आता याच्यामध्ये काय केलंय, कर्ता मानला म्हणजे काय केलं, कर्त्याला स्थान दिले, कर्त्याचं रूप या ठिकाणी टाकलंय. आणि आता ही रचना कशी होते ती पाहूया. दिलेली रचना पहा, धोंडूने गाय बांधली या वाक्यात कर्ता जोडला. कोणता कर्ता जोडला, धोंडूने. मग धोंडू या शब्दाला ने प्रत्यय लागलेला आहे तृतीयेचा, म्हणून आता याचं कर्मणीमध्ये काय झाले पहा, धोंडू कडून गाय बांधली गेली, कर्मणी प्रयोग. कडून प्रत्यय लागल्यामुळे हे कोणता प्रयोग झाला, नवीन कर्मणी प्रयोग. पहा, नवीन कर्मणी प्रयोग. दुसरं वाक्य पहा, गाईला बांधले. आता गाईला बांधले क्रियापद आणि कर्म, पण गाईला बांधले गेले सकर्मक भावे प्रयोग. आता हे दोन्ही पहा, सकर्मक भावे. गाईला इथं प्रत्यय जोडल्यामुळे काय झालं, सकर्मक भावे. इथं गाय होतं फक्त, आता इथं ला प्रत्यय जोडल्यामुळं वाक्य कर्मणीचं नसून कुठं गेलं, भावे प्रयोगात गेलं. मग धोंडूने गाईला बांधले. पहा, दोन्हीला कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय जोडलेले आहेत. पहा इथं धोंडूने गाईला, ने आणि ला हा प्रत्यय जोडलेले आहे, म्हणून वाक्य तयार झालं, धोंडू कडून गाईला बांधले गेले. हे झालं सकर्मक भावे. आता इथं कर्मणी आणि भावे प्रयोगातलं फरक लक्षात घ्या. धोंडू कडून गाय बांधली गेली. पहा, गाय हा जो काही कर्म आहे याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. कडून सारखा आहे, धोंडू कडून. पण इथं गाय या शब्दाला कोणताच प्रत्यय न वापरल्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण होतं. पण इथं दुसऱ्या वाक्यामध्ये धोंडू कडून बरोबर आहे आणि गायीला सुद्धा प्रत्यय लागलेला असल्यामुळे हे झालं भावे प्रयोगाचं, सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण. सभेत पत्रके वाटली गेली. पहा, कर्मणी प्रयोग. सभेत काय गेली, पत्रके वाटली गेली. मग आता कर्ता ठेवला सभेत, मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली, नवीन कर्मणी प्रयोग. पहा, मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली. आता ही झाली कर्ता नसणारी जी रचना असेल त्याचं. आता इथं पहा, द्विकर्मक वाक्याचा प्रयोग. द्विकर्मक म्हणजे काय असेल बरं, वाक्यामध्ये किती कर्म असतील, 2 कर्म असतील. मग 2 कर्मापैकी आपण प्रत्यक्ष कर्म कोणाला म्हणतो आणि अप्रत्यक्ष कर्म कोणाला म्हणतो, शिकलेले आपण क्रियापदाच्या रचनेमध्ये सांगा की प्रत्यक्ष कर्म कोणते आणि अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं. सर, वस्तुवाचक म्हणल्यावर प्रत्यक्ष, व्यक्तिवाचक म्हणले की अप्रत्यक्ष. वस्तुवाचक म्हणला की वस्तू किंवा पदार्थवाचक म्हटल्यानंतर प्रत्यक्ष आणि व्यक्तिवाचक म्हटलं सजीव की निर्जीव केलता बघा आपण. हा, निर्जीव आणि सजीव असं आपण तिथं त्या ठिकाणी काय केलं होतं, अभ्यास केला होता दोन्ही शब्दांचा, त्यानुसार आपण ते शब्द वापरले होते. मग द्विकर्मक वाक्यात काय दिलेले असते पहा, की द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान जाणाऱ्या कर्माचा क्रियापदावर अधिकार चालतो. म्हणजे जे काही कर्म असेल जे दान जाणार आहे म्हणजे वस्तुवाचक, दान जाणार म्हणजे कोण, वस्तुवाचक, आणि दान घेणार कोण असेल, व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक. ज्याच्याकडे दान चाललंय तो व्यक्ती आणि ज्याच्याकडे ती दान वस्तू चालली ते वस्तुवाचक म्हणजेच अप्रत्यक्ष. मग इथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन, म्हणजे वस्तू जी आहे ती प्रत्यक्ष कर्म आणि व्यक्ती जी आहे ती अप्रत्यक्ष कर्म. मग काय म्हणते इथं, द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान जाणाऱ्या कर्माचा क्रियापदावर अधिकार चालतो म्हणजे हुकूम चालतो, हुकूमत चालते. अप्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान घेणाऱ्या कर्माचा प्रयोगाशी काहीही संबंध नसतो. दान घेणारा जो व्यक्ती असेल, आता व्यक्ती, त्याचा या प्रयोगाशी काहीही संबंध नसतो, तो फक्त वाक्यात असावा म्हणून असतो.
असे वाक्य वर्तमान काळी असल्यास तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. पहा, सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ताही असला पाहिजे आणि कर्मही असलं पाहिजे. तर भूतकाळी असल्यास तो कर्मणी प्रयोग असतो. पहा, दिलेली रचना लक्षात घ्या की जर वाक्य वर्तमान काळी असेल आणि सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. जर असं वाक्य दिलेलं असेल, कुठलं अप्रत्यक्ष कर्माचे दान जाणाऱ्या कर्माचा जे काही संबंध असेल, वर्तमान काळी वाक्य असल्यास तो सकर्मक कर्तरी आणि भूतकाळी वाक्य जर असेल तर तो कर्मणी प्रयोग ठरतो. मग वाक्य भूतकाळातली आपण पाहिले, आधीची जी काही कर्मणी प्रयोगाची रचना होती त्याच्यामध्ये सर्व वाक्य हे भूतकाळात किंवा विद्यार्थी प्रकारामध्ये असतात असं आपण शिकलो. मग द्विकर्मक वाक्यामध्ये जर भूतकाळ आला तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असणार आहे आणि जर वर्तमान काळ आला तर ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं असणार आहे. पाहूया, उदाहरणांवर समजून घेऊया. राम बिभीषणाला लंका देतो. आता बिभीषणाला लंका देतो वाक्याचं पहिलं क्रियापद कोणत्या काळातलं आहे ते सांगा. राम बिभीषणाला लंका देतो. उदाहरण आहे, राम बिभीषणाला लंका देतो. वाक्याचा काळ कोणता आहे? वर्तमान काळ. वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये आहे. आता पहा, वाक्यातला कर्ता कोणता, कर्ता कोण आहे? राम आहे. राम. वाक्यातला कर्ता झाला राम. क्रियापद कोणता आहे? देतो. देतो. क्रियापद आहे देतो. आता उर्वरित शब्द काय आहेत? बिभीषण आणि लंका हे शब्द काय आहेत? कर्म. दोन्ही कर्म आहेत. आता यातलं बिभीषण हे कोणतं कर्म आहे? बिभीषण भीती आहे कसं? बिभीषण बिभीषण कोणतं कर्म आहे? व्यक्तिवाचक आहे सर. व्यक्तिवाचक म्हणजे काय झालं? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर्म. आणि लंका, लंका कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष वस्तुवाचक कर्म. आता यात लक्षात घ्या, जिथं समजा द्विकर्म असते त्यातलं आता हे बिभीषण नाव आहे, बिभीषण व्यक्तिवाचक आहे, बिभीषण सजीव आहे ना. मग हा झाला दान घेणारा. दान घ्यायला ना बिभीषण, राम द्यायला तर घ्यायला कोण? बिभीषण. म्हणून ज्याच्याकडे चाललंय दान तो काय झाला? अप्रत्यक्ष कर्ता. आणि दान कशाचं द्यायला? लंकेचं. लंकेचं. लंका ही काय झाली? वस्तू झाली, एक प्रकारची इमारत. हो. मग ही लंका कोणाला लंका ज्याच्याकडे चालली या लंकेचं दान दिल्या चाललं, म्हणून हे झालं प्रत्यक्ष कर्म. वस्तू जर असेल तर ती प्रत्यक्ष कर्म असते आणि व्यक्ती जो असतो तो अप्रत्यक्ष कर्म. मग आता इथं पहा, राम बिभीषणाला लंका देतो. वाक्य कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे, बरोबर आहे. मग वर्तमान काळातल्या वाक्याचा प्रयोग कोणता असतो म्हणतो आपण? सकर्मक कर्तरी. आला का इथं सकर्मक कर्तरी? दुसरं हो. वाक्य पहा, रामाने बिभीषणाला लंका दिली. पहिल्यांदा वाक्याचं क्रियापद कोणत्या काळातलं आहे ते ओळखायचं. भूतकाळ. भूतकाळात आलं वाक्य. मग आता इथं प्रत्यक्ष कर्म. बिभीषण लंका काय जे आहे ते ओळखून येते तुम्हाला, म्हणजे लंका हे प्रत्यक्ष कर्म आणि बिभीषण हे अप्रत्यक्ष कर्म झालं. मग हे काळ वाक्य काय आहे? भूतकाळात आहे, म्हणून याचा झाला कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग झाला. उदाहरण आता लक्षात घ्या, आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कुठलंही प्रत्यय लागत नाही, बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागतो का? नाही. पण इथं काय म्हटलंय पहा, द्विकर्मक वाक्यात पहिलीच ओळ, द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्माचा म्हणजेच दान जाणाऱ्या कर्माचा क्रियापदावर अधिकार चालतो. दान जाणाऱ्या म्हणजेच अप्रत्यक्ष कर्माचा कुठलाही त्याच्यावर अधिकार चालत नाही किंवा त्याचा काही संबंध राहत नाही.
मग इथं पहा, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर्मामधलं अप्रत्यक्ष कर्म जे आहे त्याला प्रत्यय लागलेली आहेत पहा. पण जे प्रत्यक्ष कर्म आहे, दान जाणार वस्तू, त्याला प्रत्यय लागलेत का? नाही सर. नाही. म्हणून इथं लक्षात घ्या की या जी काही रचना आहे लंका द्वितीय याच्यातली दुसऱ्या वाक्यातली, इथं कुठलाही प्रत्यय न वापरल्यामुळे हे झालं कर्मणी प्रयोग. वाक्य भूतकाळी होतं, तसंच कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. आणि इथं कर्त्याला प्रत्यय आहे पार, कर्त्याला रामाने ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. पण इथं जे सकर्मक कर्तरी वाक्य पाहिलं त्याच्यामध्ये राम या शब्दाला कुठला तरी प्रत्यय लागला का पहा. कर्ता हा प्रथमांत आहे, त्याला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. आहे का लागलेला? इथं पहा, इथं रामाने आणि इथं राम, फरक आहे. पहिल्या वाक्यामध्ये कर्ता प्रथमेत आहे, त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे. लंका हे जे काही म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे दोन्ही ठिकाणी, त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. आता हे सकर्मक कर्तरी असल्यामुळं दोन्ही कर्म त्याच्यामध्ये आवश्यक होते, आणि हे कर्मणी असल्यामुळे कर्म तर राहणारच आहे. इथे हे कर्म आवश्यकच होते. मग या ज्या रचना असतील द्विकर्मक वाक्याच्या, त्या वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या काळावरून, क्रियापदाच्या जी काही काळाचे प्रकार आहेत त्यावरून ते सकर्मक आहे की अकर्मक आहे, का भूतकाळी आहे का वर्तमान काळी आहे, हे पाहणं महत्वाचं ठरते. मग अशा ज्या काही रचना असतात त्या रचनेवरून आपल्याला ही कर्मणी प्रयोगाची, कर्मणी किंवा कर्तरी प्रयोगाची द्विकर्मक क्रियापदांची रचना मांडता येऊ शकते. सर हा, हॅलो. बोला ना. सकर्मक वाक्य ओळखायचं असलं तर तुम्ही सांगितलं होतं सर, कर्त्याला ने प्रत्यय लावून जर वाक्य भूतकाळी होत असेल तर सकर्मक होत आहे हो, वाक्य. मग आता ते पहिलं जे वाक्य आहे, राम विभीषणाला लंका देतो, करून पाहणं, रामाने विभीषणाला लंका दिली. हो, आणि दुसरं वाक्य पण तसंच आहे की सर, हा, कर्मणी दुसरं वाक्य ते मूळ रूपात दिलेलं आहे, मूळ रूप त्याचं ते भूतकाळ दिलेलं आहे. करून पहा म्हटलं का तिथं, हा, म्हणजे वाक्य भूतकाळी होते की नाही हे कुठं करून पाहिलं आपण, जिथं सकर्मक कर्तरी आपल्याला विचारलेलं सकर्मक. असेल हा, तर. आता ते तुम्ही म्हणताय ते समजा दुसरं वाक्य जे दिलंय त्यामध्ये असं दिलंय का हा, राम विभीषणाला लंका देतो, किंवा त्यानं सरळ सांगितलेलं आहे रामाने विभीषणाला लंका दिली, म्हणजे भूतकाळात नेऊनच टाकलेलं आहे ते वाक्य. कारण त्या कर्मणी रूपातच आहे. प्रयोगाचं हा, वैशिष्ट्य काय आहे की वाक्य हे वाक्यातील क्रियापद हे भूतकाळी किंवा विद्यार्थीच असते, वर्तमान काळी किंवा इतर प्रकारातलं क्रियापद नसते. नसते. हा, फक्त आपण ह्याच्या सकर्मक मध्ये लावून, आपण मनाने लावून बघतो. हा, सकर्मक मध्ये ते आहे की नाही, सकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला काय करतो, कर्माचं रूप बदलते का हे पाहण्यासाठी क्रियापदाचं रूप बदलून पाहतो आपण, त्याला ने प्रत्यय जोडून. मग पक्षी मासा पकडतो आपण पाहिलं होतं, मग पक्षाने मासा पकडला. अशी पकडला. काही आपण हा, धोंडू गाय बांधतो, धोंडूने गाय बांधली, त्याला भूतकाळात नेऊन पाहिलं होतं, बरोबर. हो, पण इथं कर्मणी प्रयोगामध्ये तसं देणारच नाही, भूतकाळामध्ये नेऊन पहा म्हणणार नाही. ऑलरेडी ते वाक्य कुठल्या रूपात असेल, डायरेक्टच आहे. भूतकाळी क्रियापदामध्येच भूतकाळीच असेल, आहे. किंवा भूतकाळ जर नसेल तर मग विद्यार्थी. मग विद्यार्थीमध्ये काय, शेवटी वावी वे प्रत्यय असले पाहिजे, सोपी ओळख आहे त्याची. विद्यार्थीची काय ओळख आहे, क्रियापदाच्या शेवटी वावी वे हे वावी. प्रत्यय असले पाहिजे. म्हणजे सोडावे, धरावे, निजवावे, भिजवावे, अशी जे काही रचना असतील त्या सगळ्या कुठल्या असतील, विद्यार्थीच्या असतील. विद्यार्थी. हो. दोन वाक्यातला फरक चालतंय. आता तुम्ही जसं समजा निरीक्षण केलंय, म्हणून तुम्हाला हा प्रश्न पडला की सकर्मक हो सर. वाक्यातलं जर असं ने जोडला तर इथं तर वाक्य तसंच दिलंय, पण क्रियापदाचं मूळ रूप भूतकाळी कुठं असते, कर्मणी प्रयोगामध्ये निव्वळ कर्मणी. त्याचं असते. ठीक हो आहे, सर. कळलं, क्लिअर झाले इथले डाऊट? हो सर, क्लिअर झालं. थँक्यू. पुढील आपण प्रयोगाकडे वळूया. पुढील आपला प्रयोग आहे भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये काय असते, आता भाव्य प्रयोग याचं नावच आहे, भावे, भाव सांगणारा प्रयोग. त्याच्यामध्येच त्याचा भाव लपलेला असतो, क्रियापदामध्येच त्याचा काय लपलेला असतो, भाव. भाव म्हणजेच काय बरं, भाव म्हणजे किंमत किंवा त्याचा काय आशय असेल ना, भाव म्हणजे त्याचं हेतू किंवा त्याचं जे काही समजा आशय दडलेला असतो तो या क्रियापदाच्या रूपामध्येच दडलेला असतो. मग भाव्य प्रयोगाची काय लक्षणं आहेत पहा. वाक्य सकर्मक असल्यास, वाक्य सकर्मक, सकर्मक म्हणजेच काय असलं पाहिजे त्याच्यात, कर्म असलं पाहिजे.
कर्म असलं पाहिजे. वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. पहा इथं कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. आणि अकर्मक वाक्य जर असेल तर फक्त कोणाला प्रत्यय असतो? कर्त्याला. कारण अकर्मक असल्यामुळे त्याच्यामध्ये कर्म येईल का? नाही येणार. म्हणजे फक्त आणि फक्त कर्त्यालाच त्या ठिकाणी प्रत्यय असणार. पण जर कर्ता आणि कर्म दोन्ही दिलेले असतील, सकर्मक वाक्य दिलेले असेल, तर कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असेल. दुसरं, क्रियापद स्वतंत्र. क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ असते. पहा, नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ असते. तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी. म्हणजे आता हे नपुसकलिंगी आहे की नाही हे कसं ओळखायचं? त्या क्रियापदाच्या रूपावरून ओळखायचं. मग त्याला काय करतो आपण? पुल्लिंगी असेल तर तो ती ते लावतो, स्त्रीलिंगी असेल तर ती ते ती वापरतो आणि नपुसकलिंगी असेल तर ते ते. अशा ज्या काही एकवचनी तटस्थ भूमिका असतील त्या आपल्याला इथे या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. पहा इथं सुद्धा काय सांगितलंय? कर्मणी प्रयोगात जसं सांगितलं होतं तसंच इथं सांगितलंय की क्रियापदाचं रूप कसं असते? एक तर भूतकाळी असते आणि भूतकाळी नसेल तर विद्यार्थी असते. फक्त सकर्मक म्हणजे पहिला जो आपण प्रयोग पाहिला कोणता? कर्तरी प्रयोग. यामध्येच क्रियापदाचं रूप काय असणार आहे? वर्तमान काळी असणार आहे. वर्तमान काळी. पण इथं कर्मणी आणि भावे प्रयोगामध्ये नेहमी काय असणार आहे? क्रियापद हे भूतकाळी किंवा विद्यार्थी स्वरूपामध्ये असणार आहे. आता या प्रयोगाची लक्षणे काय आहेत? भावे प्रयोगाची पहा, ही आपली 3 लक्षणे. वाक्य सकर्मक असल्यास त्याला प्रत्यय कर्त्याला व कर्माला दोन्हीला असते. अकर्मक असल्यास फक्त कर्त्याला प्रत्यय असते. क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुष नपुसकलिंगी एकवचनी असते. एकवचनी. क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते म्हणते. आता या प्रयोगाचे 3 प्रकार पडतात: प्रधान कर्तृक, गौण कर्तृक आणि अकर्तृक. मग प्रधान कर्तृक मध्ये आपण पाहिलं होतं की काय? पहिला प्रधान कर्तृक कर्मणी पाहिला होता. मग याच्यामध्ये प्रधान काय होतं? प्रधान कर्तृक मध्ये कर्मणी मध्ये जे होतं प्रधान कर्तृक मध्ये तेच असणार. आता मग प्रधान कर्तृक भावेमध्ये काय असणार आहे? कर्तृक. कर्तृक म्हणजे कोण? करता. कर्ता. आता प्रधान असला पाहिजे, मुख्य असला पाहिजे. मग प्रधान कर्तृक भावे म्हणजे काय? तर कर्ता हा त्यामध्ये मुख्य असला पाहिजे. मग याचे 2 प्रकार पडतात: सकर्मक आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे म्हटलं की त्याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापदाची रचना असणार आणि अकर्मक भावे म्हटलं की कर्म राहणार नाही का? अकर्मक मध्ये कर्माची रचना असणार नाही. गौण कर्तृक. गौण कर्तृक मध्ये इथं पहा, कर्ता आता कसं झालेला आहे? गौण झालेला आहे. पहिल्या वाक्यात प्रधान कर्तृक होता पण तो प्रधान होता. आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय झालं? दुसऱ्या प्रकारामध्ये कर्ता गौण झाला. मग यामध्ये प्रकार कोणते पडतात पहा? पुराण भावे, नवीन भावे, शक्य भावे आणि समापन भावे. जसं कर्मणीचे पाहिले आपण, कर्मणी, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी आणि समापन कर्मणी. तसंच हे पुराण भावे, नवीन भावे, शक्य भावे आणि समापन भावे. मग पुराण भावे म्हटलं की पुराण काळातील संस्कृत भाषेतील त्याची रचना असेल. नवीन कर्मणी म्हटलं की काहीतरी नवीन रचना आली असते, ज्याला कडून करतो अशी काही प्रती लागली असते. शक्य म्हटलं की काम करण्याची इच्छा, शक्यता दाखवली असेल. आणि समापन म्हणजे क्रिया पूर्ण झाल्याची समाप्ती या ठिकाणी दिलेली असेल. त्यानंतर अकर्तृक भावे. अकर्तृक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ताच नसेल. अकर्तृक म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये कर्त्याचं वर्णन तेवढं महत्वाचं नसणार. मग आता पाहूया प्रधान कर्तृक भावे. या प्रकारात खालील 2 उपप्रकार पडतात. म्हणजे मग सकर्मक भावे, प्रधान कर्तृक सकर्मक भावे आणि प्रधान कर्तृक अकर्मक भावे. आता पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक सकर्मक भावे. या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते. पहा, प्रधान कर्तृक नावच असल्यामुळं प्राधान्य कोणाला असेल? कर्त्याला. कर्त्याला शक्यतो कोणता प्रत्यय असेल? मग आता इथं तृतीयेचा ने नी प्रत्यय असतो. पहा, भावी प्रयोगाचं वैशिष्ट्य काय होतं की कर्ता व कर्म दोन्हीलाही प्रत्यय लागतात. मग इथं प्रत्यय कोणता लागेल म्हणते? तृतीयेचा ने किंवा नी प्रत्यय या ठिकाणी लागेल म्हणते. मग ही जी रचना असेल ती रचना आता उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक असल्यामुळे कर्त्याला महत्व आहे. कर्त्याची जी काही रचना असेल ती कर्त्याची रचना दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या
प्रकाराला महत्वपूर्ण ठरवणारी असते. आता उदाहरणं दिलेली आहेत पहा. या ठिकाणी उदाहरणांचा क्रम थोडासा मागे पुढे झालेला आहे. पहिल्याच्या जागी तिसरं, तिसऱ्या जागी पहिलं असं गेलेलं आहे पहा. आता इथं रचना आहे. पहिलं पान, धोंडूने गाईला बांधले. यातला कर्ता कोणता आहे? धोंडू. गाय हा कर्म आणि बांधले हे क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद अशी रचना आहे. धोंडू या नामाला प्रत्यय लागलेला आहे ने. कोणत्या विभक्तीचा आहे हा? तृतीया. आणि गाय या शब्दाला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे, हा चतुर्थी किंवा द्वितीया ला प्रत्यय. पण आता इथं दान जात आहे का? नाही, त्यामुळं हा द्वितीयचा प्रत्यय. मग इथं दुसरं वाक्य पहा. रामाने रावणाला मारले. दुसरं जे काही वाक्य आहे, रामाने रावणाला मारले, दोन्हीलाही याच्यातला कर्ता कोणता आहे? राम. रामाला प्रत्यय जोडला तृतीय विभक्तीचा ने. रावणाला कर्म, मग रावणाला सुद्धा प्रत्यय जोडला ला द्वितीयचा. आणि इथं मारावे क्रियापद भूतकाळी आहे का विद्यार्थी? आता ओळख आहे. क्रियापद काय आहे? वाविवे म्हटल्यानंतर विद्यार्थी क्रियापद आलं. तिसरं वाक्य इथं काय नियम सांगितला त्याचा? कर्माला प्रत्यय असतो. म्हणजे कर्माला प्रत्यय दोन्ही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आता पहा, प्रधान कर्तृक अकर्मक भावे. प्रधान कर्तृक अकर्मक भावे याच्यामध्ये काय असेल? आता कर्म असणार नाही. अकर्मक असल्यामुळे काय असणार नाही? याच्यात कर्म असणार नाही. सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणे त्याची लक्षणे असतात. फक्त वाक्यात काय नसते? कर्म नसते. कारण अकर्मक म्हटलं की कर्म येणारच नाही. अकर्मक भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, तर क्रियापद शक्यतो विद्यार्थी किंवा शक्यार्थ असते. ज्यावेळेस अकर्मक भावे प्रयोग आपल्याला विचारलेला असेल त्यामध्ये कर्म राहणार नाही आणि क्रियापद शक्यतो विद्यार्थी किंवा शक्यार्थ स्वरूपामध्ये असते. उदाहरण पहा. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. पहा, सकर्मक भावे प्रयोगाप्रमाणे रचना आहे, फक्त वाक्यात कर्म नाही. आता घरी जावे असं कुठलंही त्याचं क्रियापदाचं रचना दिलेली, कर्माची रचना नाही. आणि जावे विद्यार्थी क्रियापद सुद्धा दिलेलं आहे. गौण कर्तृक भावेमध्ये पाहायचे 4 प्रकार पडतात आणखी. आता गौण कर्तृक मध्ये काय दिलंय पहा. गौण कर्तृक, कर्ता गौण असला पाहिजे, कर्त्याला मुख्य स्थान आता राहणार नाही. याचे 4 प्रकार पडतात मध्ये. मग पहिला आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. कर्ता गौण स्वरूपात असणार आहे. हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. पहा, जसं जुन्या मराठी भाषेमध्ये आढळतो. या प्रकारात वाक्यात कर्म नसते, गौण कर्तृक, त्याचबरोबर कर्म सुद्धा नसते. म्हणजे हा आकर्मक प्रकारातलाच एक प्रकार आहे. कर्ता तृतीय विभक्तीत असतो. क्रियापद शक्यतो ज प्रत्यय वापरलेला असतो. क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय वापरलेला असतो. मग आता आपण जे काही पोथी, पुराण, ग्रंथ वाचतो त्यात अशी उदाहरण रचनेमध्ये आहेत. मग इथं उदाहरण दिले पहा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. पहा, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे अशी रचना जुन्या पद्धतीची आहे. म्हणून याला गौण कर्तृक पुराण भावे, कारण त्याच्यातूनच जाईजे, यातूनच भाव त्याचा सांगितलेला आहे क्रियापदातून. आणि कर्त्याला सुद्धा, आणि याच्यामध्ये कर्म नाही, मग कर्त्याला प्रत्यय जोडलेले आहेत. इथं दुसरं गौण कर्तृक नवीन भावे. आता इथं नवीन म्हटल्यानंतर तुम्ही इंग्रजी मधला कोणता प्रयोग आपण सांगितलं? पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस प्रमाणे रचना असणारा प्रयोग. मग इथं नवीन आलं की तुम्ही लक्षात घ्यायचं की त्याला कडून प्रत्यय जोडलेला असतो. मग मांजराकडून उंदीर मारला गेला, धोंडूकडून गाय बांधली गेली, शिपायाकडून दंड करण्यात आला, अशी उदाहरणं आपण नवीन कर्मणीमध्ये पाहिली होती. मग इथे सुद्धा काय असणार आहे की कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला असेल आणि कर्म प्रत्यय युक्त असते. पहा, भावे प्रयोग आहे, कर्म असते. आता इथं कर्म असते, गौण कर्तृक मध्ये कर्म नव्हतं, पण इथं गौण कर्तृक नवीन भावे आहे, हा पुराण भावे होता. आता इथं नवीन भावेमध्ये काय आहे? कर्म सुद्धा आहे, कर्ता सुद्धा आहे आणि कर्त्याला कडून प्रत्यय वापरलाय. मग इथं उदाहरण दिले, पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल, किंवा पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात आले, किंवा पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात यावे. तीनही प्रकार म्हणजे विद्यार्थी, भूतकाळी आणि शक्यार्थ असं त्याची रचना आहे. येईल म्हणजेच काय? शक्यता पकडण्याची. आले म्हणजे काय? वर्तमान काळी. आणि यावे म्हटलं की विद्यार्थी. अशा प्रकारच्या या रचना आपल्याला
गौण कर्तुक नवीन कर्मणीमध्ये पाहायला मिळतात. गौण कर्तुक, गौण म्हणजे याच्यामध्ये कर्ता हा गौण स्वरूपात असणार आहे. थोडं राहिलं, पुढच्या प्रयोगाकडे आपण बाकीचे जे काय आहे ते पाहू. उदाहरण, आता इथं कर्माला प्रत्यय नसतो, म्हणजे त्याच्यानंतर कर्माला प्रत्यय नसतो. त्याचबरोबर कर्ता बदलून पाहिल्यास क्रियापदाचा प्रत्यय कर्त्यानुसार क्रियापद बदलत जाते. म्हणते कर्तारी प्रयोगाची छटा, तर कर्माचे लिंग वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलते, म्हणून कर्मणी प्रयोगाची छटा यामध्ये असते. आता हा कोणता प्रकार आहे, तर भावी प्रयोगातलाच दान घेणाऱ्या कर्माचा म्हणजेच अप्रत्यक्ष कर्माचाही प्रयोगाशी काही संबंध नसतो. म्हणते मग इथं जी काही रचना दिलेली आहे या रचनेनुसार आता आपण मागचं जे काही स्लाइड आहे थोडीशी मागे जाऊया. ही रचना आपण पाहत आहोत. गौण कर्तुक नवीन भावे, याच्यामधलं कर्त्यालाकडून प्रत्यय असतो, हे पोलिसाकडून पकडण्यात येईल असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्यानंतर आता ह्या प्रकाराच्या पुढचं जी काही स्लाइड होती ती स्लाइड आपण घेत आहोत. आता इथली उदाहरणे काय आहेत पहा, गौण कर्तुक मधलीच. तू मला पुस्तक दिलेस, इथं प्रत्ययात्मक रूप दिलेलं आहे. तू मला पुस्तक दिले, पहा तू मला पुस्तक दिलेस. रामाने मला पुस्तक दिले, कर्त्यामध्ये बदल केलाय कारण त्याला तृतीयेचा नाव जोडून तृतीयेचा प्रत्यय वापरलेला आहे. तू मला पुस्तके दिलीस, कर्मामध्ये फरक केलाय पहा, पुस्तकचं पुस्तके. तू गाय वाचविलीस, तुम्ही काम केलेत, तू फल तोडलेस, अशी जी काही रचना असेल ही अप्रत्यक्ष कर्माचा या प्रयोगाशी काही संबंध नसतो. आता द्विकर्म क्रियापदात इथं पहा, मला आणि पुस्तक, दोन दोन कर्मे असणारा गौण कर्तुक आहे. मला आणि पुस्तक दोन कर्मे, मला पुस्तक, मला पुस्तके, दोन्हीही द्विकर्मक आहेत. मग इथं कर्मामध्ये बदल प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म ओळखलेले आहेत, त्यानुसार आपल्याला इथं हे सांगता येईल. त्यानंतर खाली पहा, ब मध्ये दिलंय कर्तुभावे संकर प्रयोग. आता संकर प्रयोगाच्या उदाहरणांमध्ये आहोत. कर्तुभावे संकर प्रयोग, इथं काय होतंय, कर्तुभावे, कर्तु म्हणजे काय, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग दोन्ही प्रयोगाची या ठिकाणी आपल्याला संकर, संकर म्हणजेच काय करायचंय, मिश्रण करायचंय. आणि मिश्रण कसं, तर दिलेल्या वाक्याच्या रचनेनुसार ही सर्व प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे संकर म्हणजेच काय, तर दोन्हीचं संमिश्र मिश्रण करायचंय. मिश्रण करायचंय म्हणजे दोन प्रयोग एका जागी आता जोडायचे आहेत, आणि हे जोडलेले जे काही प्रकार असतील या प्रकारानुसार आपल्याला हे कर्तुभावे संकर प्रयोग असेल, कर्मभावे संकर प्रयोग असेल, ह्या रचना आपल्याला इथं महत्वाच्या असतात. मग या संकर प्रयोगाची जी काही उदाहरणे आहेत ही सुद्धा आपल्याला इथं अभ्यासणे गरजेचे ठरते. आता यावरती दिलेल्या जी काही स्लाइड आहेत या स्लाइड नुसार थोडस एक लक्षात घ्या की इथं कर्तुभावे संकर प्रयोग पहा, कर्तुभावे संकर ब प्रकारचा आहे. त्याच्या आधीचे जे काही संकर प्रयोगाचं अ आणि समापन कर्तरीचं जे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, पण हे पहिल्यांदा ही रचना समजून घ्या. कर्तरी व भावे प्रयोगाची छटा असते. म्हणजे त्याच्यात पहा, कर्तरी व भावे दोन्ही प्रयोगाची छटा कर्तुभावे संकर प्रयोगामध्ये असते. वाक्याचा कर्ता तू तुम्ही असून क्रियापदाला स प्रत्यय असतो, क्रियापदाला स किंवा त प्रत्यय वापरलेला असतो. कर्माला प्रत्यय असतो, कर्म सुद्धा असते कारण कर्तु भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगामध्ये दोन्हीही कर्ता आणि कर्म असते. कर्ता बदलून पाहिल्यास कर्त्याला प्रत्यय येतो, त्याचबरोबर क्रियापद बदलते. कर्ता बदलून आल्यास क्रियापद सुद्धा बदलून येते. मग या सर्व ज्या काही रचना आहेत ह्या रचना सुद्धा आपल्याला या प्रयोगाच्या अंतर्गत आपल्याला शिकायच्या आहेत. आपण गौण कर्तुक प्रकारामध्ये गौण भावी प्रयोगापर्यंत आलेले आहोत. गौण भावी प्रयोगामध्ये आपण पाहिले की कर्त्याकडून जसं काही पुराण भावे पाहिला, त्याच्यानंतर नवीन भावे पाहिला. आता ह्या दोन प्रकारानंतर जी काही इतर ठिकाणची रचना कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत भावी प्रयोगाच्या बाबतीत असेल, संकरित असेल काही इतर कुठली असेल, ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. आता थोडस एक स्लाइड कडे वळूया. यामधली एक नाविन्यपूर्ण अशी स्लाइड आपल्याला ज्या मुख्य प्रयोगाच्या हेतूने विशेष आहे ती थोडक्यात एकदा पाहूया. इथं पहा, प्रयोगाची एक स्लाइड दिलेली आहे आणि या स्लाइड मध्ये काल ही पाहिली होती आपण, आज परत ती स्लाइड ओपन केलेली आहे एकदा. आता कारण आपल्याला यातले जे काही भावी प्रयोगाचे संकर आहेत हे भावी प्रयोगाचे संकर शिकण्यासाठी
या प्रकारांची रचना समजून घेणे, पुन्हा एकदा याची उजळणी करणे महत्वाचं आहे. आता व्याकरणामध्ये काय असते पहा, कर्ता कर्म क्रियापद यांची जी काही रचना असेल त्याला आपण प्रयोग म्हणतो पहा. वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातील संबंध दर्शवण्याचं काम प्रयोगाच्या माध्यमातून केलेलं असते. मग कर्तरी प्रयोग जो होता त्याच्यामध्ये काय होतं, कर्ता प्रमुख असतो, क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते आणि कर्त्याचं जे काही असते प्रथमा विभक्ती असते त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. या कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलणार असते. मग इथं राम मी आंबा खातो, राजू पत्र लिहितो, ती गाणे गाते अशी काही उदाहरणं आपल्याला दिली होती. दुसरा होता प्रयोग कर्मणी. कर्मणी मध्ये कर्म प्रमुख असते, क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. यामध्ये कर्म हे नेहमी प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते, त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलणार असते. मग इथं उदाहरणं दिली होती, रामने आंबा खाल्ला, आता हा तृतीयेचा प्रत्यय झाला. राजूने पत्र लिहिले, तिने गाणे गायले. तिसरं जे काही प्रकार होता आपला भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म प्रमुख नसतात. पहा, कर्ता व कर्म प्रमुख नसतात भाव्य प्रयोगामध्ये. इथं जसं कर्तरीमध्ये काय पाहिलं, कर्तरीमध्ये लक्षात आलं की कर्ता प्रधान आहे, कर्मणीमध्ये कर्म प्रधान आहे. पण भाव्य प्रयोगामध्ये ना कर्ता प्रधान आहे ना कर्म प्रधान आहे, तर क्रियापद स्वतंत्र असते. क्रियापद स्वतंत्र असते, कर्ता किंवा कर्माशी संबंधित नसते. म्हणजे भाव्य प्रयोगातलं क्रियापद हे कर्म किंवा कर्त्यानुसार काम करत नाही. त्याचं रूप जे असेल ते त्याचं स्वतंत्र रूप असते. त्याच्यामध्ये क्रियापदानुसार म्हणजे कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार कुठलाही क्रियापदामध्ये फरक पडत नाही. म्हणजेच कर्ता कर्म हे विभक्तीत असू शकतात, पण क्रियापद हे स्वतंत्र असते. उदाहरण याच्यामध्ये रामाने रावणास मारले, सैनिकाने देश रक्षिला, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे, अशी ही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रयोगाची उदाहरणे आणि प्रयोगाची जी काही लक्षणे होती ती आपण पाहिली, त्यानुसार ह्या रचना सुद्धा पाहिल्यात आणि या रचनेनुसार प्रत्येक प्रकाराचं वर्गीकरण सुद्धा आपण केलेलं आहे. आता आपली जी संकर मालिका आहे ती संकर मालिका आपण पुढील तासिकेमध्ये पाहूयात. कारण संकर प्रयोग समजत असताना हे तीनही प्रयोग जे दाखवलेले आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे, या तीनही प्रयोगाचं अस्तित्व या संकर प्रयोगामध्ये दिसून येते. म्हणून या तीनही प्रकारांना आपल्याला त्या ठिकाणी थोडस व्यवस्थितरित्या अभ्यासणं महत्वाचं ठरते. म्हणून आपण उद्याच्या तासिकेमध्ये ही राहिलेली जी काही संकर प्रयोगाची उदाहरणे असतील भाव्य प्रयोगाअंतर्गत ती शिकूयात. कारण यानंतरची आपली पुढील तासिका मानसशास्त्र विषयाची आहे आणि मानसशास्त्र विषयाच्या अनुषंगाने आपले तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपण त्यांचा वेळ न घेता त्यांच्याकडे तासिका सुपूर्त करूया. भेटूया आपण नक्कीच पुढील तासिकेमध्ये नव्या रूपानं. उर्वरित प्रयोगाची जी काही रचना असेल ती आपण समजून घेऊया आणि